हलचिक 41चं टार्गेट मॅचला पुन्हा एकदा झालेली सुरुवात. टॉस आपण या ठिकाणी संपन्न केलेला. हो लॉफ करताच फाटका नितीन विरलेचा सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितका उंच तितका लांब. हाय अँड हँडसम सिक्सर. श्रीमान रमणजी डांगरे साहेबांच्या वतीनं सलग 3 चौकारांसाठी 500 तर सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे दामोते टीमसाठी. आणखीन एक ताबडतोब फटका. आता फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. श्रीमान रमणजी डांगरे साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. दहा धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत. हॅलो हॅलो. फटका व्हॅलिड आहे म्हणजे 4 धावा इथून मिळतील. फटका मारल्याच्या नंतर जेव्हा चेंडू अटेम्प्ट केला तेव्हा क्रीजमध्ये होता. फटका मारल्याच्या नंतर स्टम्प्सच्या पाठी गेला. त्या कारणास्तव लीगल चेंडू, लीगल फटका, लीगल धावा आहेत. धावा 4 मिळतात या चेंडूवरती. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 10 या धावा संख्येवरती. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 10. जबरदस्त फटकेबाजी. आता पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवला. एक हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. एक षटकार जेव्हा ठोकला तेव्हा सेमी हेलिकॉप्टर. जबरदस्त फटका नितीनचा. कमबॅक करतात निनाद. चांगला आहे चेंडू. आता थोडासा बाहेर निघतोय चेंडू. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टोटल जाऊन पोचलेली आहे ती 11. धावा पुस्तकावरती. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स. आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता ऑफ ट्रॅकर. लवकर ओळखलं होतं लाईनला. सरळ पाठवला. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. ठोकला षटकार.
षटकार आला. आणखीन एक हाफ ट्रॅकर. आता सहजतेनं टर्न केला. फाटका चांगला. धावा देखील इथून चांगल्याच मिळतात. या 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 22 या धावसंख्येवर. टार्गेट 41. आतापर्यंत 22 धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत. 19 अजून गरज आहे. उर्वरित 24 चेंडू मध्ये 19. जरूर आपण पाहतो लगातारचे 3 षटकार अनिल तगरचे 3 चौकारासाठी आपण पाहतोय. 1500चा पारितोषिक असेल. 1500 रुपये संतोषजी विर्ले सर यांच्याकडून हा पारितोषिक आहे. त्यानंतर प्रत्येक चौकार आणि षटकार आपण पाहतो प्रत्येकी 200 आणि 300. चौकाराला 200 आणि षटकाराला 300 असा पारितोषिक असेल संतोषजी विर्ले सर यांच्याकडून. तो एंडला लागतो चेंडू. गणेशला नुकताच संधी मिळत होती. एक सिंगल या बॉलवरती टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. ती आतापर्यंत 23 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता उर्वरित चेंडू बाकी राहिलेले ते 23 चेंडूमध्ये अजूनही 18ची गरज आहे. या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं तर विकेट घेणं इम्पॉर्टंट आहे. ब्रेक थ्रूची गरज आहे. कमी गतीने टाकला चांगला चेंडू. सेकंड ओव्हरमध्ये सचिन यांचा डॉट बॉल. शहरापासून थोडासा बाहेर निघत असताना टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू निर्धाव चेंडू इथून फेकला. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते 23 वरती. इक्वेशन मध्ये थोडेसे चेंजेस. बॉल आता बाकी राहतात 22 मध्ये 18. चांगलं कमबॅक. पुढे येऊन केसला फटका. नितीन विरलेचा चाललेला सरळ काउफेस बाउंड्रीच्या बाहेर. टोकला षटकार. कॅच पकडली आहे परंतु ती लकी प्रेक्षकांनी नसून तर खेळाडूने कॅच पकडली आहे. ओके ओके. नाहीतर प्रेक्षक एवढ्याला स्टेज वरती असतात. चांगला चेंडू आहे. क्षेत्र सोडलेलं आहे. स्वतः नितीन निघालेत मैदानाच्या बाहेर परंतु त्याने आपल्या संघासाठी काम तमाम इथून केलेलं आहे. विकेट जरूर मैदानाच्या बाहेर येते. काम नितीननं जरूर केलं. सफलता मिळते. सचिनला जवळपास 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि 26 धावसंख्येची इंडिव्हिज्युअल बॅटिंग केलेली आहे नितीन विर्ले या फलंदाजानं. आणि जरूर